नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. येत्या 7 फेब्रुवारीला त्या निवडणुकांचं मतदान होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी वंचितच्या उमेदवारांना भरघोस साथ दिली आणि त्याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी आपले उमेदवार ताकदीने निवडून आलेत आणि तुमचं काम करण्यासाठी सज्ज झालेत. तीच साथ आपल्याला ह्या वेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आपल्या सगळ्या उमेदवारांना द्यायची आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या प्रश्नावरती ठाम भूमिका घेऊन वेळी सरकारला धारेवर धरून धरणे आंदोलन करत वंचितनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. ओबीसी आरक्षण असो, मुसलमानांवर होणारे अत्याचार असो, बहुजनांवर होणारे अत्याचार असो, महिलांची सुरक्षता असो, युवकांसाठी रोजगार कसा उपलब्ध होईल ह्यासाठी असो, आपल्या कृषी क्षेत्रावर होणाऱ्या एकूणच आघात असो, या सगळ्या प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेत आपलं काम केलेलं आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आज वंचित महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आपली साथ गरजेची आहे. एक संधी वंचितला असं म्हणून आपण ह्या प्रवासामध्ये पुढे जात आहोत. येत्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण आहेत? सर्वत्र आपली निशाणी ही गॅस सिलेंडर आहे. तरी सुद्धा तुमच्या भागामध्ये जर एखाद दुसऱ्या उमेदवाराला वेगळं चिन्ह मिळालं असेल तर त्याची माहिती घ्या आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या जनतेला विनंती आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.